सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वचन ऐका कमळापती मरंका सावे जवळे हवी घ्यावी माझी भाकर जरी मागेन आणिक कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे बंधू म्हणे शब्द तुकाचे राहावा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे देवा चांगला नमस्कार ओ मगे दे कर माझे भार हो जे तू माझे मगे ते कर माझे भार हो जे तू माझे तुका म्हणे सोडीला गाठी दिली चिठी मायाची हो मगे ते कर माझे भार हो जे तू माझे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण सार जप एक नारायण सार जप जप तप कर्म हरि वीण धर्म जप तप कर्म हरि वीण धर्म वाहुगाची भ्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले हरिपाठी गेले ते निवांत ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके भ्रमर गुंतले सुमन कळिके
भ्रमर कुंडले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिये यमे कुळ गोत्र वर्जिये यमे कुळ गोत्र वर्जिये हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी तो पार कुमाये तो पार कुमारी तो पार कुमाये पार कुमारी तो पार कुमाये 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 वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण सार जप मुखे म्हणा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण सार जप हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा
गौरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या परमपवित्र प्रांगणात पतित पावनी कलिमल नाशिनी पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर ज्ञानोबरायांचं वाङ्मय नापत्य असलेल्या हरिपाठ ग्रंथाचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. तृतीय नवकाचा विचार चालू आहे. ज्ञानोबरायांनी कालच्या अभंगाच्या माध्यमातून नामसंकीर्तन करावं आणि त्याला वैष्णवांची जोड द्यावी, तर त्याचा परिणाम काय आहे तो आपल्याला सांगितला. पापे अनंत कोडी गेली त्यांची, त्याचं चिंतन आपलं चाललेलं आहे. नाम जीवाला सर्वतः कृतार्थ करण्याकरता सर्व स्वतंत्र कसा आहे त्याचा विचार काल आपण करून आलो. एकच नाम अधिकार प्राप्त करून देण्यापासून ते परमात्म स्वरूपता प्राप्त करून देण्यापर्यंत समर्थ आहे. म्हणून काल आपण सिंह आणि पारधी यांचा तुलनेने विचार करून आलो. नाम घ्यायची इच्छा अंतःकरणात निर्माण झाली की त्या साधकाच्या ठिकाणी निर्माण होणारे परिणाम त्याचा विचार आपण काल करून आलो. नाम घेणारे चार प्रकाराने नाम घेतात. कोणी दंभाने घेतं, कोणी अजितेंद्रिय अवस्थेमध्ये घेतं, कोणी गुप्त रीतीने घेतं, कोणी प्रगट रीतीने घेतं, आणि प्रत्येकाचा उद्धार या नामाने होतो हा विचार आपण करून आलोय. किंबहुना नाम घेत असताना ते नाम कुणी घ्यायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. याच अभंगामध्ये सर्व मार्ग सुगम हरिपाठ ज्ञानोबराय बोलून आले आहेत. सामान्यतया कोणतीही साधना करत असताना अधिकार संपन्न होऊन ती साधना करावी लागते, तर त्या साधनेचं फळ आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक मार्गाचा अधिकारी जरी वेगवेगळा असेल तरी कोणत्याही मार्गाची साधना करत असताना एक महत्वाचं सूत्र सर्व साधनांमध्ये अनुस्यूत आपल्याला पाहायला मिळेल, आणि ते सूत्र म्हणजे अंतःकरणामध्ये त्या त्या साधनाविषयी श्रद्धा असणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साधन कोणतंही स्वीकारा, परंतु ते साधन करत असताना श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. पतंजलींनी याकरता दिलेलं एक सूत्र फार गोड आहे. कोणताही अभ्यास करत असताना तो अभ्यास कसा करावा, तर 3 लक्षण त्याची सांगितलेली आहेत. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारात सेवितो दृढभूमी. कोणताही अभ्यास करत असताना पहिली गोष्ट सांगितलेली आहे की तो दीर्घकाळ केला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे तो निरंतर केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे श्रद्धापूर्वक. सत्कारात याचा अर्थ आहे श्रद्धापूर्वक केला असताना तो अभ्यास दृढ भूमिकेला प्राप्त होत असतो. म्हणजे श्रद्धा हे त्यातलं महत्वाचं सूत्र आहे. पंचदशीचा जर आपण विचार केला तर स्वामीजींनी पण सांगितलेलं आहे, श्रद्धालुरेव सर्वत्र अधिकारी वैदिकेशु अधिकारतः. जेवढी काही वैदिक कार्य म्हणून सांगितलेली आहेत, साधना म्हणून सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये विशेष अधिकारी कोण आहे, तर जो अंतःकरणातून श्रद्धावान आहे तोच आहे. म्हणून श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून नामाविषयी श्रद्धा असावी. श्रद्धापूर्वक नामस्मरण करावं, कल्याण करीलच. परंतु अन्य साधन आणि नामसाधन यातील वैलक्षण्य जर काही असेल तर हेच वैलक्षण्य आहे की कदाचित एखाद्याकडनं श्रद्धा विरहित जरी नामसाधना घडली तरी सुद्धा
ती नाम साधना त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग प्रश्न निर्माण होईल, आमच्या अंतःकरणात श्रद्धा नाही आणि तुम्ही म्हणतायत की श्रद्धा नसताना नाम घेतलं तरी सुद्धा ते कल्याण करील. होय, का ते नाम श्रद्धा विरहिताला सुद्धा पावन करू शकतं? त्याचं कारण असं आहे की नामाच्या ठिकाणी असलेली ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे आणि वस्तू सामर्थ्य शक्तीचा ज्या ठिकाणी विचार केला जातो त्या ठिकाणी श्रद्धा आहे की नाही, किंबहुना त्याविषयी ज्ञान आहे की नाही, जाणीव आहे की नाही, याचा नियमाने विचार करावाच असा काही नियम आपल्याला निर्बंध पाहायला मिळत नाही. मला विचारायचं आहे, अग्नी आहे, अग्नीच्या ठिकाणी असलेली शक्ती कोणती आहे? दाहक शक्ती आहे. मग अग्नी जाळतो याचं ज्ञान असेल आणि ज्ञान असून मग अग्नीला स्पर्श केला तरच अग्नी आपल्याला चटका देईल आणि अग्नी जाळणारा आहे, दाहक ताप देणारा आहे हे माहिती नसताना अग्नीला स्पर्श केला तर अग्नी आपल्याला दाहकता देणार नाही का? देणारच. का बाबा? त्याप्रमाणे नामही असं आहे, तुम्ही श्रद्धापूर्वक घ्या, नाम महात्म्य जाणून नामस्मरण करा तरीही कल्याण करेल आणि कदाचित श्रद्धापूर्वक नाही केलं, नाविलाजी केलं तरी सुद्धा ते नाम कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अजाणतेपूर्वक किंबहुना नाविलाजाने केलेलं नामस्मरण, या पलीकडे मी सांगू काय, नाविलाजाने आणि बऱ्याच वेळेलाही न केलेलं, आयुष्यात एकदा घेतलेलं देवाचं नाव ते सुद्धा कल्याण करणार आहे. म्हणून एक प्रमाण असं आहे, सकृत उच्चरितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति. सकृत या अव्ययाचा अर्थ एक वार, एक वेळेला असा होतो. दोन शब्द आहेत, सकृत आणि असकृत. सकृत या शब्दाचा अर्थ एक वेळेला आणि असकृत या शब्दाचा अर्थ अनेक वेळेला. शास्त्रकारांनी चिंतन केलं, हरिहि इति अक्षरद्वयम, हरी हे दोन अक्षर, उच्चरितम उच्चारले किती वेळेला? सकृत, एक वेळेला उच्चारले. एक वेळेला ज्याने आयुष्यामध्ये देवाचं हरिनाम घेतलं ना, किंबहुना देवाचं नाम घेतलं, त्याने काय केलं? बद्ध परिकरस्तेन, त्याने मोक्षाला जाण्याकरता जणू काही आपली कंबर बांधली असं म्हणा म्हणे. म्हणजे एक वेळेला आयुष्यात नाम घेतल्याचा हा परिणाम आहे. मी नाम सामर्थ्य शक्ती सांगणार आहे, याकरता उदाहरण मी आपणास सांगतो. पुराणामध्ये आलेलं चरित्र आहे. दोन सख्खे भाऊ होते, परंतु दोघांच्याही वृत्तीमध्ये महद अंतर. ही गंमत आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. भागवताच्या सप्तम स्कंधाचं लक्षण सांगत असताना ऊती लक्षण सांगितलेलं आहे. आणि ऊती म्हणजे काय? ऊतयः कर्मवासना. ऊती या शब्दाचा अर्थ कर्मवासना आहे. एक समयावत छेदाने अनेकांच्या ठिकाणी अनेक कर्मवासना कशा पद्धतीच्या असू शकतात याचं उदाहरणाकरता या सप्तम स्कंधामध्ये भक्तवर्य प्रल्हादांचं चरित्र आहे आणि त्याच्या पित्या हिरण्यकश्यपूचं चरित्र आहे. बघा गंमत कशी आहे. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू दोघेही एका काळातले आहेत, एका कुळातले आहेत, एका घरातले आहेत. पण असं असताना सुद्धा दोघांच्या वृत्तीमध्ये अंतर आहे की नाही हो? प्रल्हादांची वृत्ती आपल्याला सात्विक पाहायला मिळते आणि हिरण्यकश्यपूची वृत्ती आपल्याला तामस पाहायला मिळते. दोघांमध्ये किती अंतर आहे? प्रल्हादांना हिरण्यकश्यपूने सांगितलं, जर जगायचं असेल तर नाम घेणं सोडून दे, जर नामाचा त्याग केला तर तुला जगायला मिळेल, अन्यथा तुला मारून टाकतो. प्रल्हादांनी मरण स्वीकारलं परंतु नामाचा त्याग स्वीकारला नाही. आणि त्याच प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू यांनी संपूर्ण राज्यामध्ये कबड्डी दिलेली होती, नाव घेऊन निधी देवाचे हेची बिरुद हिरण्यकश्यपूचे. विठ्ठल दोघांच्या वृत्तीमध्ये
तात्पर्य काय आहे? सामान्यतया नियम असा असतो, कारणाचे गुण हे कार्यामध्ये येत असतात. पण असं असताना सुद्धा दोन सख्खे भाऊ असताना एक धार्मिक होतो, एक आस्तिक होतो आणि एक मात्र नास्तिक होतो. एका घरात राहतात, एका पित्याचे पुत्र आहेत, एका काळातले आहेत, एका कुळातले आहेत, पण असं असताना सुद्धा दोघांमध्ये हे अंतर का आहे? त्याचं एकमेव उत्तर आहे, त्या त्या जीवाने कृत पूर्व जन्मामधील कर्म वासना त्या त्या व्यक्तीला त्या त्या पद्धतीने वागण्यास प्रवृत्त करत असतात. आणि असं असल्या कारणाने दोन सख्खे भाऊ, परंतु मोठा भाऊ जो होता तो सात्विक होता, नामस्मरण करणारा होता, साधना करणारा होता, संत सेवा करणारा होता, भगवंताच्या विषयी आस्तिक्य बुद्धी धारण करणारा होता. आणि धाकटा भाऊ जर आपण पाहिला तर अगदी याच्या विरुद्ध अशा पद्धतीचा. थोरला भाऊ जर पहाटे ब्राह्म मुहूर्तावरती उठायचा, तर धाकटा भाऊ जो आहे सूर्योदय झाल्यानंतरच उठायचा. सूर्याने उदित व्हावं आणि याचा काकडा करावा, उठा जागे वारे आता, अशी परिस्थिती त्या दोघांमधली होती. दोघांमध्ये एवढं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशी ती घरातली स्थिती पाहून त्या थोरल्या भावाला सुद्धा असं वाटायचं की बाबा या धाकट्या भावाचं सुद्धा काहीतरी कल्याण झालं पाहिजे. परंतु जर आपण काही साधना केलीच नाही तर कल्याण होऊ शकेल का? होणार नाही. जर काही मिळावं असं वाटत असेल तर काहीतरी पहिले केलं पाहिजे. म्हणून एक वाक्य फार गोड आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केल्याने होतं, पण हा काही साधनाच करत नाही, याचं कल्याण कसं व्हावं? आणि त्या मोठ्या भावाच्या अंतःकरणात ती चिंता असायची. एकदा एक प्रसंग असा घडला की गावामध्ये कुणीतरी मोठे महात्मा आले, सोबत काही शिष्य मंडळी वगैरे होती. अनेक लोक दर्शनाला जात असत. या थोरल्या भावाला ती गोष्ट कळाली. थोरला भाऊ सुद्धा दर्शनाकरता गेला, नमस्कार केला आणि बाजूला बसून घेतलं. बाकीचे लोक येत होते, नमस्कार करीत होते. या महात्म्याचं लक्ष होतं की अरे नमस्कार करून बाकीचे निघून जात आहेत, परंतु हा मात्र बसून आहे. म्हणून ज्या वेळेला दर्शन करणाऱ्यांची रांग समाप्त झाली त्यावेळेला त्या महात्म्याने या व्यक्तीला बोलावून घेतलं. बराच वेळ झाला आपण या ठिकाणी बसलेला आहात, काही विचारायचंय तुम्हाला? त्यांनी सांगितलं, होय महाराज, एक समस्या घेऊन आपल्याकडे आलेलो आहे. काय समस्या आहे? त्याने धाकट्या भावाची सगळी परिस्थिती सांगितली. परंतु मला असं वाटतं मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहे, वाया जाऊ नये, त्याचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. साधना न करता कल्याणाची काही योजना होऊ शकेल का? असा प्रश्न थोरल्या भावाने विचारला. त्यावेळेला ते साधू महात्मा सुद्धा विचार करायला लागले, अरे बा साधना करायची नाही, कल्याणाचा प्रश्न विचारतोय. पण त्यांनी युक्ती केली. त्यांनी सांगितलं, होय होऊ शकतं, साधना न करता सुद्धा याचं कल्याण होऊ शकतं. काय करावं लागेल? त्या महात्म्याने सांगितलं, काही नाही, माझ्या शिष्यासह मला उद्या तुमच्याकडे जेवायला बोलवा. एवढं केलं की मी तुमच्या भावाचं कल्याण करतो. त्याला इतका आनंद झाला, महाराज आपल्यासारखी वैष्णव मंडळी जर आमच्याकडे भोजनाला येणार असेल तर त्यासारखं मोठं पुण्य नाही. अन्नदान महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तयारी करतो. तर साधू महात्म्याने सांगितलं, परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे? मी जिथे राहतोय इथून तुझ्या घरापर्यंत मला नेत असताना पुढे बँड पाहिजे, पुढे दिंडी पाहिजे, असं वाजत गाजत मला न्यायचं. तो म्हणला, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि भोजन झालं की वाजत गाजत पुन्हा मला इथपर्यंत आणून सोडायचं. असं जर तुम्ही करत असाल तर मी यायला तयार आहे, तुमच्या भावाचं कल्याण करतो. त्याने सांगितलं, ठीक आहे, व्यवस्था करतो. केली व्यवस्था. आणि दुसऱ्या दिवशी सर्वांच्या भोजनाची तयारी चालू झाली. सकाळपासून लगबग चालू झाली. आता हा धाकटा भाऊ जो आहे हा सूर्योदय झाल्यानंतरच उठायचा. उठल्यानंतर तो आपल्या खोलीच्या बाहेर आला. त्याने पाहिलं घरामध्ये काहीतरी लगबग चाललेली आहे, तयारी चाललेली आहे. म्हणून त्याने आपल्या भावाला बोलावून घेतलं, आपल्या धर्मपत्नीला बोलावून घेतलं. प्रश्न विचारला, आज आपल्याकडे काही कार्यक्रम आहे का? काही तयारी चाललेली दिसते, कशाची तयारी आहे? तर त्या दोघांनी सुद्धा सांगितलं, आपल्याकडे आज फार मोठे महात्मा आहेत, ते भोजना करता येणार आहेत, त्यांच्या करताची व्यवस्था चाललेली आहे, त्यांचे शिष्य मंडळी सोबत आहे. ते सगळं ऐकल्यानंतर त्याला लक्षात आलं. तो म्हणाला, मी काय सांगतो ते पहिले लक्षात घ्या. ते महात्मा आल्यानंतर तुम्ही मला म्हणणार त्यांना नमस्कार करा, अमुक करा, तमुक करा.
मी सांगून ठेवतो, मी काहीही करणार नाही, मी नमस्कार करणार नाही, मी त्यांच्याशी बोलणार नाही. किंबहुना पुन्हा त्यांच्या समोर वाद नको याकरता मी सोपा पर्याय असा करतो, जसा आता बाहेर आलो तसा पुन्हा खोलीमध्ये जातो, त्यांचं जेवण झाल्यानंतरच बाहेर येईल, तोपर्यंत कोणी मला आवाज सुद्धा द्यायचा नाही, निक्षून सांगतो. त्याने अगदी निक्षून सांगितलं आणि खोलीमध्ये निघून गेला. मोठ्या भावाने कपाळाला हात लावला, काय करावं अशा विक्षिप्त माणसाला. परंतु आता आमंत्रण दिलेलं ते कार्य तर करणं भाग आहे. वेळ झाली, दिंडी पाठवली आणि वाजत गाजत ते महात्मा घराकडे यायला लागले. जसा तो वाद्याचा आवाज यायला लागला, खोलीमध्ये बसल्या बसल्या हा मनात विचार करायला लागला, आता येतील, आमच्याकडचं खातील, अन्न वाया जाईल, दक्षिणा जाईल, किती आमचं नुकसान होईल, हे सगळं त्याच्या मनामध्ये खोलीत बसल्या बसल्या चाललेलं होतं. भोजन वगैरे झालं आणि भोजन झाल्यानंतर त्या मोठ्या भावाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही माझ्या धाकट्या भावाचं काही कल्याण करणार होतात. त्याने सांगितलं, हो करणार आहे ना. मग बोलावू त्याला बाहेर? नाही, काही आवश्यकता नाही, सगळी परिस्थिती मला माहिती आहे, फक्त तुम्ही एक काम करा, घरातली सगळी मंडळी आणि माझे शिष्य सगळे तुम्ही गाजत वाजत पुन्हा माझ्या आश्रमापर्यंत जा, मी तुमच्या भावाचं कल्याण करून येतो. त्या भावाला असं वाटलं एकांतात काही साधना करायची असेल, काही उपदेश करायचा असेल, विश्वास ठेवला, सगळे निघाले. जसं वाजायला लागलं आणि लांब तो आवाज जायला लागला, तसा हा धाकटा भाऊ मनामध्ये विचार करायला लागला, चला बरं झालं ब्याद चालली. आणि ज्या वेळेला वाद्याचा आवाज येणं बंद झालं, खात्री पटली की आता घरामध्ये कुणीही महात्मा नसेल, आता कोणत्याही महात्म्याचं तोंड आपल्याला पाहावं लागणार नाही. अशा स्थितीमध्ये दाराच्या बाहेर येण्याकरता त्याने आतली कडी उघडली. हा साधू महात्मा बाहेर उभा होता, त्याने आतली कडी उघडली, याने बाहेरून कडी लावून घेतली. आता त्याला काही बाहेर येता येईना, आवाज द्यायला लागला, कोण आहे, कोणी मला आतमध्ये कोंडून घेतलंय, दार उघडा, सकाळपासून अन्न नाही, पाणी नाही, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, पण आवाज देण्या त्यांनी सांगितलं, मनगट सोड. महात्म्याने सांगितलं, सोडेन, पण त्याच्याकरता एकच काम कर. काय? फक्त एकदा राम म्हण. एकदा राम म्हटलं की मी तुझं मनगट सोडतो. तो म्हणला, जीव गेला तरी म्हणणार नाही. हा म्हणला, मेला तरी चालेल, मग मी पण सोडणार नाही. त्याने मनगट सोडवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु काही उपयोग होईना. मनगटाचं साल निघालं. शेवटी त्याच्या लक्षात आलं की खरोखर आपल्याला इजा होईल, परंतु साधू महात्मा काही सोडत नाही. मी जर देवाचं नाव घेतलं, तुम्ही माझा मनगट सोडाल. साधू महात्म्याने सांगितलं, रामाची शपथ घेऊन सांगतो, फक्त एकदा राम म्हण, तुझं मनगट सोडतो मी. आणि म्हणून आपलं मनगट सुटावं याकरता नाविलाजाने, श्रद्धेने नाही बरं, नाविलाजाने तो म्हणाला राम. साधू म्हणाला, झालं तुझं काम, सोडा मनगट. साधूने सांगितलं, सोडणारच आहे, फक्त मला एक वचन दे, एक शब्द दे. काय शब्द पाहिजे? आयुष्यात एकदा राम म्हणालास ना? होय, एकदा म्हणालो. एकदा घेतलेलं देवाचं नाम कधीही विकायचं नाही, विकणार नाही, एवढा फक्त शब्द दे, चाललो मी. आपलं मनगट सुटलं पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं, शब्द देतो तुम्हाला, आयुष्यात घेतलेलं एकदा देवाचं नाव कधीही विकणार नाही. साधू महात्मा म्हणाला, बस झालं तुझं कल्याण. निघून गेला साधू महात्मा. काही कालावधीनंतर त्याची घटना झाली. घटना झाल्यानंतर यमदूत त्याला यमलोकामध्ये घेऊन गेले. चित्रगुप्तासमोर, यमासमोर उभं केलं आणि यमाने चित्रगुप्तांना सांगितलं, जरा याचं खातं काढा, पुण्य किती आहे, पाप किती आहे, ते सगळं मला सांगा. चित्रगुप्तांनी खातं काढलं आणि सांगितलं, प्रभू, याच्या जीवनामध्ये सगळं पापच पाप आहे,
फक्त एकच पुण्य आहे. काय पुण्य आहे? आयुष्यात एकदा राम म्हटलाय, एवढं फक्त पुण्य याच्या गाठीशी आहे. हे ऐकल्यानंतर त्या यमाला प्रश्न पडला, आता काय करायचं? त्या यमाने जीवाला प्रश्न विचारला, बाबा तुझं पाप जास्त आहे, पुण्य कमी आहे, तर मला सांग, तू पहिले पुण्याचं फळ भोगणार की पापाचं फळ भोगणार? या जीवाने विचार केला की पाप जर जास्त आहे तर दुःख आपल्याला जास्तच भोगावं लागणार आहे, मग त्याच्यापेक्षा पुण्याचं फळ भोगून घेऊ. म्हणून त्याने सांगितलं, मी पुण्याचं फळ पहिले भोगणार आहे. म्हणजे कृपा करून कोणी असा गैरसमज करून घेऊ नका की आपण वरती गेल्यानंतर आपल्याला हे असंच विचारणार आहेत की पहिले पुण्याचं फळ भोगता की पापाचं फळ भोगता. असं होत नाही. त्याच्याविषयी झालं आणि मग शेवटी त्या यमाने सांगितलं, तुझं पुण्य तुला माहिती आहे? काय पुण्य आहे? आयुष्यात एकदा राम म्हटला, एवढंच पुण्य आहे. हो माहिती आहे, बरोबर आहे. मग सांग काय देऊ तुला? त्या जीवाने यमाला सांगितलं, मला काय विचारता काय देऊ? त्याला आठवलं त्या साधूने सांगितलं होतं की रामनाम विकायचं नाही, अमुक एक द्या असं जर म्हटलं तर ते रामनाम विकल्यासारखं होईल. त्याने सांगितलं, मला काय विचारता की काय देऊ? तुम्हाला काय देता येतं ते द्या. यमाने सांगितलं, मोठी अडचण तर तीच आहे ना, ते देवाचं नाम आहे, त्या नामाचा महिमा अगाध आहे. आणि असं असल्यामुळे एकदा घेतलेलं देवाचं नाम आहे, पण त्याच्या मोबदल्यात काय द्यावं हा मला प्रश्न आहे. त्या जीवाने सांगितलं, ही समस्या तुमची आहे, ती तुमची तुम्ही बघा, मला विचारू नका काय देऊ. त्या यमाने सांगितलं, मग एक काम करतो, माझ्यापेक्षा वरचा अधिकारी ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाला मी विचारून येतो की याने आयुष्यात एकदा राम नाम घेतलं, याला काय द्यावं. तो म्हणाला, ते ठीक आहे, परंतु ब्रह्मदेव तुम्हाला मला काय द्यायला सांगतात हे मला कसं कळणार? माझा काही तुमच्यावरती विश्वास नाही. मग याकरता काय करावं? यमाने सांगितलं, मग एक काम कर, माझ्यासोबत तू सुद्धा चल, तू तुझ्या कानाने ऐक ब्रह्मदेव काय तुला द्यायला सांगतात. हा जीव म्हणाला, हा ही गोष्ट बरोबर आहे. म्हणून त्याने सांगितलं, येतो, पण यमा मी असा येणार नाही, तुमच्या बरोबर पायी चालत येणार नाही, मला पालखीत घालून न्यावं लागेल. यम म्हणाले, काय हरकत नाही. आता अडचण कुणाची होती? यमाची होती की नाही? यमाने सेवकांना सांगितलं, चला रे, आणा पालखी, आणा, याला पालखीत बसवा, चला घेऊन चला. पालखीमध्ये बसवलं. याने सांगितलं, यमा अजूनही येत नाही. काय येत नाही? कारण की पालखीला खांदा तुम्ही स्वतः लावला पाहिजे तर येतो म्हणे. अडचण कोणाची आहे? तुमची आहे. आता मला विचारायचंय, यमाला असं सांगणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? व ज्या यमाचं चिंतन महाराजांनी केलेलं आहे, नाही त्या यमाशी करुणा, ज्या यमाला करुणा नाही, जो कठीण आहे, कर्कश आहे, क्रूर आहे, पण अशा त्या यमाला याने सांगितलं, पालखीला खांदा तुम्ही लावला पाहिजे. यमाने सांगितलं, ठीक आहे बाबा, आता काय करतो, माझी अडचण आहे. ब्रह्मदेवाने आश्चर्याने विचारलं, कशाला आणलं? काही नाही, अशी अशी समस्या आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, यमदेव तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात, परंतु मला याचं उत्तर देता येत नाही. मग आता उत्तर कुणाकडे मागावं? म्हणलं, सदा सर्व काळ रामनामाचं चिंतन करणारे भगवान शंकर आहेत. केम बहुना रामनामाच्या प्रभावाचा अनुभव घेणारे भगवान शंकर आहेत. काय भगवान शंकरांना अनुभव आहे महाराज? जे हलाहल प्राशन केलं, त्या हलाहलाच्या प्रभावाने जो शरीराचा लाही झाली, ताप निर्माण झाला, तो शांत कशाने झाला? शिव हळाहळे तापला, रामनामे शीतळ झाला. हा अनुभव भगवान शंकरांच्या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे चला. त्या जीवाने सांगितलं, कैलासही यायला तयार आहे, परंतु ब्रह्मदेवा तुम्हाला उत्तर देता येत नाही ना? देता येत नाही. मग एक काम करा, पालखीच्या दुसऱ्या दंडाला तुम्ही खांदा द्या. आता एका बाजूला यमदेव, दुसऱ्या बाजूला ब्रह्मदेव, असे दोघ जण गेले भगवान शंकरांकडे. भगवान शंकरांनी सुद्धा ते दृश्य पाहिलं. त्यांनाही प्रश्न पडला, कोणते महाराज असतील? आणि समस्या ज्या वेळेला ऐकली, भगवान शंकरांनी सांगितलं, त्याचा अनुभव मी घेतला, ही गोष्ट मान्य आहे. रात्रंदिवस मी रामनामाचं चिंतन करतो, ही गोष्ट मान्य आहे. परंतु रामनामाचं सर्वथा ज्ञान मला नाही. त्याचं महत्व काय आहे, किती अगाध महिमा आहे, मला हे सांगता येणार नाही. काय द्यावं मला सांगता येत नाही. हे त्या जीवानी ऐकलं, सांगितलं, महादेवा तुम्हाला कळत नाही. एक काम करा म्हणे, आता काय करायचं? ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. मग ते नाव कुणाचं होतं? भगवान
महाविष्णूंचं होतं. त्या जीवाने सांगितलं, महादेवा पालखीचा तिसरा दांडा जो आहे त्याला खांदा तुमचा लागू देत. आता आता यमदेव, ब्रह्मदेव आणि महादेव हे सगळे जण जे आहेत ते गेले वैकुंठामध्ये आणि भगवंताने ती सर्व समस्या जाणून घेतली. ते यमाला सांगितलं, मूर्खा कशाला याला माझ्याकडे घेऊन आलास रे? अरे एक नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो. काय करावं तुम्ही सांगा, तुम्हीच ही समस्या सोडवा. काही काळजी करू नका. एक काम करा, एक तप 12 वर्ष स्वर्गात ठेवा, नंतर याला नरकामध्ये घाला. नक्की नक्की. हे सगळं त्या जीवाने ऐकलं. महाराज विनोदाचा भाग सांगतो थोडासा. त्या जीवाने 12 वर्ष तुला स्वर्ग, नंतर नरकामध्ये. त्याने सांगितलं 12 वर्ष स्वर्गात ठेवण्यापेक्षा एक काम करा, महिनाभर फक्त मला खाली मृत्यू लोकामध्ये पाठवा. या सगळ्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, कशा करता? त्यांनी सांगितलं, काही नाही, मी खाली जातो मृत्यू लोकामध्ये सर्वांना सांगतो, आयुष्यात एकदा रामनाम घेतलं, परिणाम असा झाला, मी ब्रह्मलोकात गेलो, ब्रह्मलोकाचं दर्शन, ब्रह्मदेवाचं दर्शन, कैलासात गेलो, कैलासाचं दर्शन, भगवान शंकरांचं दर्शन, सत्यलोकात गेलो, वैकुंठात गेलो, भगवान श्रीहरीचं दर्शन. पण एवढं सर्व होऊनही मला नंतर नरकात जावं लागणार आहे, म्हणून कुणीही देवाचं नाव घेऊ नका. एवढंच फक्त सगळ्यांनी सांगेल. या सगळ्यांनी विचार केला, याने खाली जाऊन जर असा प्रचार केला तर सगळे सप्ते बंद पडायचे. असं काही चांगलं नाही. भगवंताने सांगितलं, अरे बाबा असं करू नका. मग काय करा? काही नाही, याला मोक्षाला पाठवा. विनोदाचा भाग जर सोडला तर भगवंताने उत्तर दिलं, अरे बाबा, ज्याने आयुष्यात एकदा जरी आणि नाविलाजाने जरी भगवंताचं नाम घेतलं तरी त्याला मोक्षाशिवाय दुसरं फळ नाही. काय अजून किती नामाचं महत्व सांगावं? अजामिळा कल्याण करतं म्हणे. याकरता 4 प्रकार सांगितले. सांकेत्यम, पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. सांकेत्यम म्हणजे एखाद्याला संकेत करण्याकरता म्हणून जरी भगवंताचं नाम मुखामध्ये आलं तरी सुद्धा कल्याण करणार आहे. आणि याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अजामिळच आहे. अजामिळाला घेण्याकरता ज्या वेळेला यमदूत आले, मला विचारायचंय, त्यावेळेला अजामिळाने नारायणा धाव, नारायणा धाव असा धावा केला. गोष्ट मान्य आहे, कबूल आहे. परंतु हा जो केलेला धावा होता, हा देवाचा केलेला धावा होता का हा मुलाचा केलेला धावा होता? हो, हा मुलाचा केलेला धावा होता. पुत्राची या मिसे नष्ट म्हणे नारायण. मुलाचं नाव घेऊन त्याने धावा केला होता, परंतु मुलाच्या निमित्ताने का होईना मुखामध्ये भगवंताचं नाम आलं. अजामिळाचं कल्याण झालं की नाही? प्राण जाते वेळे म्हणे नारायण, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले.
म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. तर मला विचारायचंय, त्या प्रसंगी मुखामध्ये ते नारायण नाम येण्याकरता ते नारायण नाम कुणाचं ठेवलं होतं व मुलाचं ठेवलं होतं, सांकेत्यम. म्हणून ही अजामिळाची कथा, हे चरित्र आपल्याला एक गोष्ट समजावून सांगणार आहे. आपल्या घराण्यामध्ये निर्माण होणारी जी संतती आहे, त्या संततीची नावं एकतर देवाच्या नावावरनं ठेवा अथवा संतांच्या नावावरनं ठेवा. देवाच्या नावावरनं ठेवली तरी त्याचा परिणाम आहे आणि संतांच्या नावावरनं ठेवली तरी त्याचा परिणाम आहे. त्यांच्या निमित्ताने का होईना मुखामध्ये नाम येईल. आज परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे, काय नाव ठेवतात त्याच्या पाठीमागे इतिहास नाही, त्याच्या पाठीमागे व्युत्पत्ती नाही, व्याकरण नाही, काही नाही. आई वडिलांचे दोघांची नावातील काही अक्षर एकत्र करून तसं नाव ठेवतात. अशी परिस्थिती सध्या चाललेली आहे. एकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. श्लेष्मा, सांगा बरं श्लेष्मा म्हणजे काय? मी त्यांना प्रश्न विचारला, याचा अर्थ काय? म्हणजे अर्थ नाही माहिती, आवडलं ठेवलं. अरे बाबा, श्लेष्मा म्हणजे शेंबूड. काय नाव आपण ठेवतो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. देवाचं नाव ठेवा, संतांची नावं ठेवा, त्या संकेता करता म्हणून का होईना त्याचा उच्चार आपल्याकडनं होईल तर कल्याण होईल. म्हणून सांकेत्यम. दुसरी गोष्ट सांगितली, पारिहास्यम वा. एखाद्याचा परिहास करण्याकरता म्हणून जरी मुखामध्ये देवाचं नाव आलं तरी सुद्धा ते कल्याण करणार आहे. एक वयोवृद्ध वारकरी होते, थंडीमध्ये बसलेले होते, कुडकुडत होते. काही तरुण मंडळी त्यांच्या समोरनं चाललेली होती आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की या वयोवृद्ध वारकऱ्याचा परिहास करावा. कसा करावा म्हणून स्वतःला थंडी वाजत नसताना सुद्धा मुद्दाम त्या वारकऱ्यासमोर उभे राहून आपण कुडकुडतो आहेत असं व्यक्त करून दाखवत विठ्ठल 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 म्हणायला लागले. त्याचं सारखं म्हणायला लागले. भागवताने सांगितलं, अरे असा दुसऱ्याचा परिहास करण्याकरता का होईना, परंतु मुखामध्ये देवाचं नाव आलं तर कल्याण होईल. विठ्ठल. दोन प्रकार झाले, सांकेत्यम, पारिहास्यम वा. तिसरा प्रकार व्यासनारायणाने सांगितला, स्तोभम. स्तोभम या शब्दाचा अर्थ आहे तुटक तुटक. अशा परिस्थितीमध्ये जरी भगवंताचं नाम मुखामध्ये आलं, तुटक परिस्थितीमध्ये जरी भगवंताचं नाम सिद्ध झालं तरी सुद्धा ते कल्याण करणारं असतं. दोन वेगवेगळी शब्द घ्या, दोन्ही शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, परंतु अशी ती दोन शब्द आपल्याकडनं उच्चारल्या गेली, त्यांच्यामध्ये तुटकपणा आहे, पण असं असताना सुद्धा त्यामध्ये जर नाम सिद्ध व्हायला लागलं तर कल्याण होतं. म्हणे मरा, मरा, मारा असं कुणी म्हणायला लागलं. मला विचारायचंय, मरा म्हटलं की शब्द संपला की नाही? पुन्हा मरा म्हटला शब्द संपला की नाही? पण असा मरा 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 म्हणायला लागला तर त्या मरा मरा मधून जे राम राम सिद्ध व्हायला लागतं त्याने ते कल्याण करणार आहे. अगदी वाल्मिकांना देवर्षी नारदांनी केलेला उपदेश असाच होता की नाही? उफराटे राम राम ये अक्षरी, मरा मरा या उत्तरी, नारद वाल्मिका उपदेश करी, दो अक्षरी उद्धरला. किंबहुना जास्त काय सांगावं, ज्या वेळेला आता आपण चाल ऐकली, चाल ऐकत असताना त्या छंदामध्ये ती अक्षर बसवत असताना कधी कधी असं होतं की नाही, ह इथे म्हटलं जातं री पार तिकडे जाऊन म्हटलं जातं आ मध्ये घेऊन. परंतु भागवतकार सांगतात असा मध्ये तुटकपणा असूनही हरी सिद्ध झालं की कल्याण झालं. विठ्ठल. ठीक आहे. सांकेत्यम
हास्यम पारिहास्यम वा स्तुभम. आणि चौथा प्रकार व्यासनारायणांनी सांगितला हेलनमेव वा. हेलनमेव वा या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याला अपशब्द उच्चारला, शिवी दिली थोडक्यात, पण त्या शिवीमधून सुद्धा जर देवाचं नाम सिद्ध होत असेल ना तर कल्याणे म्हणे. म्हटलं कसं काय हो, याला तुम्हाला मी उदाहरण सांगतो. संस्कृत मध्ये एक प्रक्रिया आहे, त्याला वाक्यशेष न्याय म्हणतात. शब्दातून अर्थ काढण्याकरता काय काय केलं जाऊ शकतं. शक्तिग्रहम व्याकरण उपमान हे सगळे विचार सांगितलेले आहेत. शक्तिग्रह त्याला म्हणतात. व्याकरणाने, उपमानाने, आप्तवाक्याने, विवृत्तीने म्हणजे व्यावृत्तीने, त्याप्रमाणे शब्दशेष न्यायाने त्याने सुद्धा जो आहे अर्थ काढला जातो. मग या वाक्यशेष न्यायाचं चिंतन कसं असतं. एखादं पद जर असेल तर त्या पदातील विशिष्ट अक्षर गाळायची आणि त्यानंतर येणारं जे अक्षर असतं ते स्वीकारायचं. त्यानंतर पुन्हा काही अक्षर गाळायची आणि पुन्हा एक एक अक्षर स्वीकारायचं. असं करत जाणं जे आहे त्याला काय म्हणायचं, वाक्यशेष म्हणतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत असलेले परमात्मा पंढरीनाथ यांचं एक नाव विठ्ठल आहे की नाही. पण हे विठ्ठल नाव हे आलं कुठून असा जर प्रश्न निर्माण झाला तर सांगितलं वेदातून आलं. म्हणलं वेदामध्ये विठ्ठल नाम कुठं आहे, तर पुरुष सूक्ताच्या रुचेमधून वाक्यशेष न्यायाने काही अक्षर गाळून ते विठ्ठल नाम आपल्या समोर आलं. आणि याकरता चिंतन असं सांगितलं जातं, सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. ही ती रुच आहे. मग या रुचेमधलं काय करायचं, सभूमीम ही अक्षर काढून टाकायची. पुढे विश्वतो वृत्वा हे जे पद आहे त्यामधलं वी घेतलं. पुढे श्वतो वृत्वा अत्यतिष्ठ हे काढून टाकलं. पुढे अत्यतिष्ठत होतं ना, त्यामधलं डबल ठ घेतलं. आता शब्द काय तयार झाला, विठ्ठ आणि अत्यतिष्ठत दशांगुलम. हे जे काही पुढचं पद आहे त्यामधले बाकीची सगळे अक्षर जी आहेत ती काढून टाकली आणि फक्त ल अक्षराचा स्वीकार केला. एकंदरीत पदातून वाक्यशेष न्यायाने बाकीची अक्षर काढून टाकली की नाम सिद्ध झालं विठ्ठल. विठ्ठल याला काय म्हणायचं, वाक्यशेष न्याय म्हणायचं. मग त्याप्रमाणे याच वाक्यशेष न्यायाचा उपयोग करून हरामखोर याच्यातले अक्षर काढा, काय सिद्ध होतं सांगा बरं. ह काढून टाका आणि मागचं खोर काढून टाका, शिल्लक काय राहिलं राम. बस असं जरी झालं, या रीतीने जरी मुखामध्ये शब्द आला तरी सुद्धा कल्याण करणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज बरं झालं सांगितलं, आता आम्ही आताच माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे. व्यास नारायणांनी 4 प्रकार सांगितले. कोणत्याही प्रकाराने देवाचं नाव घ्या, कल्याण करणार आहे. हे नामाचं सामर्थ्य आहे. आणि असं असल्यामुळे ते नामसंकीर्तन आपण केलं पाहिजे, बरोबर आहे. परंतु ते नामसंकीर्तन करत असताना काल मी बोलून आलो, त्याला जोडगोळी द्यायची आहे. ती जोडगोळी कशाची द्यायची आहे, तर वैष्णवांच्या संगतीची द्यायची आहे. मग ज्या वैष्णवांची संगती करायची आहे ते वैष्णव कसे, त्या वैष्णवांचं लक्षण काय, हा मोठा प्रश्न आहे. काल मी त्याच्याकरता एक प्रश्न उपस्थापित करून गेलो. वैष्णवाची 2 लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. काही बाह्य लक्षण आहेत, काही अंतरंग लक्षण आहेत. ज्ञानोबारायांना बाह्य लक्षणाचा वैष्णव अपेक्षित नाही. ज्ञानोबारायांना या ठिकाणी उद्धाराकरता अंतरंग लक्षणाचा जो वैष्णव आहे तो अपेक्षित आहे. गोपीचंदनाचा टिळा असणे, गळ्यात तुळशीची माळ असणे ही सगळी वैष्णवाची बाह्य लक्षणं आहेत. परंतु अंतरंग वैष्णवाचं लक्षण करत असताना कुणाला वैष्णव म्हणावं, तर त्याचं उत्तर आपल्याला महाराजांनी एक गोड व्याख्येत दिलेलं आहे.
ज्याच्या अंतःकरणातील संपूर्ण प्रेमाचा स्थायी भाव केवळ परमात्मा झालेला असेल तोच खरा वैष्णव आहे. वैष्णव तो जया वैष्णव तो जया अवघे देवावरी माया अवघे देवावरी माया नाही आणिक प्रमाण नाही आणिक प्रमाण वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव आम्ही कुणाला म्हणावं त्याचं लक्षण दिलेलं आहे. हे अंतःकरणाच्या अवस्थेवर आधारित असलेलं लक्षण आहे. अवघी देवावरी माया ज्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय केवळ परमात्मा आहे. एका परमात्म्या व्यतिरिक्त अन्य कुठेही ज्याच्या प्रेमाचा विषय नाहीये. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता ही अवस्था ज्याची झालेली आहे त्याला वैष्णव म्हणायचं. अगदी याच व्याख्येला अनुसरून विष्णू पुराणामध्ये चिंतन आहे. कनकमपि रहसी अवेक्ष्य बुद्ध्या परवैतीय परस्वम भवतीच भगवती अनन्य चेताः तम अवेहि पुरुषम वैष्णवाग्र्यम. वैष्णवाचं केलेलं लक्षण आहे. एखाद्याचं सोनं पडलेलं आहे बर लोकांतात नाही एकांतात. पण असं असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या सुवर्णाविषयी लोभ निर्माण होत नाही, हे आपलं नाही ही ज्याच्या अंतःकरणात भावना असते. किंबहुना पाहिलेल्या सोन्याविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये मृत्तिके समान भावना आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चेते आम्हा समान हे चेते आम्हा समान हे चेते आम्हा समान हे चेते मद
मृत्यूचे समान सोनं आणि माती या दोन्ही मध्ये ज्याची समान दृष्टी आहे, समान बुद्धी आहे, जगद्गुरु तुकोबरायांकडे पाठविलेला नजराणा महाराजांनी स्पष्ट रीतीने सांगितलं, अरे बाबा, हे जे काही तुमचं धन आहे, वित्त आहे, हे मज मृत्तिके समान. माझ्या अंतःकरणामध्ये याच्याविषयी अभिलाषा नाही, अशी ज्याची स्थिती आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला काम, क्रोधादी, लोभादी कोणताही विकार स्पर्श करत नाही, एक आणि भवतीच्या भगवती अनन्य चेता, जो भगवंताच्या विषयी अनन्य चित्त आहे, ही दोन लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहे, विष्णू पुराण सांगतं त्याला वैष्णव म्हणा. प्रश्न असा निर्माण होतो का, खरोखर असं शक्य आहे काय? मनुष्य कदाचित लोकांतामध्ये एखाद्याची दुसऱ्याची वस्तू पडलेली असेल तर उचलणार नाही, कदाचित म्हणतो बरं का मी, आणि त्यातले त्यात सोनं म्हटलं तर विचारूच नका. कदाचित आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि रस्त्याच्या कडेला फक्त 10 रुपयाची नोट पडलेली असू देत, माणूस 4 वेळेला त्याच्याकडे पाहतो, शेवटी उचलून घेतो. मागच्याने विचारलं, अरे 10 रुपयाची नोट उचलतोस? त्याने सांगितलं, उचलायची तर इच्छा नाही, पण लक्ष्मीला डावलून कसं पुढे जावं असा प्रश्न निर्माण झाला म्हणून उचलले. 10 रुपयाच्या नोटे करता सोनं पडलेलं असेल तर अंतःकरणात अभिलाषा निर्माण होणार नाही का? होते. लोकांतात होते तर एकांतातली काय गोष्ट आहे, परंतु एकांतामध्ये सुद्धा सोनं पडलेलं असून त्या सोन्याविषयी मातीची भावना धारण करणारे, भगवंताविषयी अनन्य चित्त असणारे ते वैष्णव. आणि अगदी या व्याख्येचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ श्री रंका बंका वंका विठ्ठल. काय एखाद्या घराण्याचं वैभव असतं अहो. पिढ्यान पिढ्या भगवंताची भक्ती करावी, सेवा करावी, सद्धर्माचं आचरण करावं, तेव्हा कुठे घराण्यामध्ये एखादा महापुरुष प्रगट होतो. वल्लभाचार्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचं वर्णन आहे. 3 पिढ्यांमध्ये 100 सोमयाग केले, त्यावेळेला वल्लभाचार्य त्यांच्या कुळामध्ये प्रगट झाले. आपण तुकोबारायांचा विचार करा, माझ्या वडिलांची मिरासिका देवा, ज्या वेळेला पिढ्यान पिढ्या परमात्मा पांडुरंगाची भक्ती झाली, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय या घराण्यामध्ये आहेत. किम बहुना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज साक्षात भगवान महाविष्णू, परंतु हे प्रगट होण्याकरता आपे आप किंवा अचानक प्रगट झालेले नाही आहेत. पिढ्यान पिढ्या भगवंताची भक्ती आहे, वारी आहे, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. पिढ्यान पिढ्या आपल्याला भक्ती पाहायला मिळते. ज्या वेळेला एवढी सेवा घडते त्यावेळेला कुठेतरी एखादा महात्मा घराण्यामध्ये प्रगट होतो. आणि या कुटुंबाचं काय वैभव असेल, पत्नी, पती आणि कन्या, तिघही महात्मा. नामदेवरायांचा या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर काय वैभव आहे, एका घरामध्ये 14 महात्मे आहेत. काय विशेष आहे. परमात्मा पंढरीनाथाच्या अंतःकरणामध्ये या दाम्पत्याविषयी, या कन्येविषयी जिव्हाळा, प्रेम नामदेवरायांशी बोलत असत. माझा रंका. नामदेवरायांना थोडस जाणवलं, देवा तुम्ही त्यांचं एवढं कौतुक करता, वर्णन करता, पण खरोखर त्या स्थितीला प्राप्त झालेले आहेत का? भगवंताने सांगितलं, नामदेवा, अरे फार मोठा अधिकार आहे त्यांचा, पण नामदेवरायांना काही पटेना. नामदेवरायांनी सांगितलं, देवा मला त्यांची परीक्षा घेण्याची इच्छा आहे.
ठीक आहे, काय परीक्षा घ्यायची? देवा तुमच्या हातातलं सुवर्ण कंकण द्या. हे लाकडं तोडतात, मोळी बांधतात, आणतात, विकतात, त्याच्यावरती उदरनिर्वाह चालवतात. गरिबीची परिस्थिती आहे. तुमचं सुवर्ण कंकण मी ते ज्या मार्गाने येतात त्या मार्गामध्ये ठेवतो. एकांतामध्ये असलेलं असं सुवर्ण कंकण पाहून त्यांची बुद्धी विचलित होते का? पाहू द्या मला. त्यांच्या अंतःकरणाला लोभ विकार स्पर्श करतो का? पाहायचंय मला, परीक्षा घ्यायची आहे. भगवंतांनी सांगितलं नाम्या घेऊन जा. अरे माझे भक्त निश्चित यामध्ये उत्तीर्ण होतील. आणि म्हणून नामदेवरायांनी त्यांच्या येण्याच्या मार्गामध्ये ते सुवर्ण कंकण ठेवलं महाराज. आता जे मुळी विकून, लाकडं विकून आपला उदरनिर्वाह करतायत, त्यांना जर सुवर्ण कंकण मिळालं तर दारिद्र्य गेलं की नाही आयुष्याचं? पहिले पती पुढे येत होता, त्याने ते मार्गामध्ये पडलेलं सोन्याचं कंकण पाहिलं. लक्षात आलं, अरे हे कुणाचं तरी पडलेलं आहे. मागाहून पत्नी येणार आहे, त्याच्या पाठीमागाहून आपली कन्या येणार आहे. त्यांच्या नजरेला पडलं. आणि जर समजा कदाचित अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झाला तर ग्रहण केलं जाईल, ही गोष्ट चांगली नाहीये. आणि म्हणून त्यांना कळू नये याकरता त्या ठिकाणी थोडेसे उभे राहिले आणि पायानेच त्या कंकणावरती थोडीशी माती सारली, पुढे निघून गेले. जास्त वेळ थांबले नाही, शंका येऊ नये इथे का थांबले म्हणून. पण त्या मागाहून येणाऱ्या पत्नीचं आणि कन्येचं बारकाईने लक्ष होतं. या आमच्या ठिकाणी बाबा थांबलेत, का थांबले असतील? पत्नीने पाठीमागाहून आल्यानंतर ती जागा पाहिली. ती माती तर पायाने त्या कंकणावर सारलेली होती, परंतु थोडस कुठेतरी उघड होतं. पत्नीच्या लक्षात आलं की पतीने हे का केलं. आपल्या अंतःकरणात किंवा कन्याच्या अंतःकरणात त्या कंकणाविषयी लोभ निर्माण होऊ नये म्हणून यावर माती सारण्याचा प्रयत्न केला. तीच पत्नी महाराज जी पतीचं मनोगत जाणू शकते. म्हणून ज्ञानोबारायांनी पतिव्रतेची व्याख्या करताना फार गोड केली. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. इथे मता शब्द जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे. हल्ली परिस्थिती अशी आहे, वचना सुद्धा अनुसरोनी नव्हे. विठ्ठल ते मनोगत जाणून जो थोडासा भाग उघडा होता ना त्या कंकणाचा, तिने सुद्धा पायानेच माती सारली. तोही कंकणाचा भाग जो आहे तो बुजवून टाकला. मागाहून कन्या येत होती, तिने पाहिलं वडीलही इथे थांबले, आई पण इथे थांबली, इथेच थांबले. याचा अर्थ इथे काहीतरी काय आहे. बसली खाली. ते सर्व माती सारलेली दिसली आणि ती माती तिने आता बाजूला केली. यांनी कंकणावर सारली, तिने बाजूला केली. आणि ज्या वेळेला आतमध्ये ते सोन्याचं कंकण पाहिलं त्यावेळेला ती कन्या रडायला लागली, मुलगी रडायला लागली. म्हणून हे दोघे सुद्धा पाठीमागे आले. का रडतेस, का रडतेस? यांच्या अंतःकरणात भाव वेगळा होता. त्या मुलीने सांगितलं, आज मला दुःख याचं झालं की लोभ निर्माण होऊ नये म्हणून मातीवर माती सारली. विठ्ठल हे चरित्र बघा आणि विष्णू पुराणामध्ये दिलेल्या श्लोकाचं शब्दशः चिंतन बघा. कनकमपि रहसी अवेक्ष स्वबुद्ध्या यः परवैति वै परस्वम. आणि असे हे जे भवतीच्या भगवती अनन्यचेताः, अनन्य चित्त आहेत, त्यांना वैष्णव म्हणा. म्हणजे चित्तवृत्ती कशी असेल तर त्याला वैष्णव म्हणावं. ही चित्तवृत्तीच्या दृष्टिकोनातून वैष्णवाचं व्याख्या करणारी, लक्षण सांगणारी व्याख्या आहे. आणि दुसरा विचार जर आपण करायला गेलो, वैष्णव आम्हाला ओळखायचा आहे, कशावरनं ओळखायचा? आता कृतीवरनं वैष्णव कसा ओळखायचा त्याचं चिंतन मी सांगतो. हे आत्ताचं जे चिंतन पाहिलं ते आपण कशावरनं पाहिलं? त्याच्या वृत्तीवरनं पाहिलं. आता लक्षण पाहायचंय कृतीवरनं. काय करत असला म्हणजे त्याला वैष्णव म्हणायचं? तर मग त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. प्रवचन करत असला, पुराण सांगत असला, कीर्तन करत असला की त्याला वैष्णव म्हणायचं. बरोबर आहे का हो माझं म्हणणं? नामदेवरायांना जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात, पुराण करीशी तरी
पुराणिकची होशी, वैष्णवन होशी अरे जाना. हा, मला तुमच्याकडे यायचंय म्हणून सुरुवात माझ्यापासून केली महाराज. हा मग म्हणतात नामदेवराय तर म्हणतात बाबा कीर्तन केलं तरी त्याला वैष्णव म्हणता येत नाही, पुराण केलं तरी म्हणता येत नाही. मग म्हणाले जे उत्तम गायन करतात, मारवा विहाग अमुक तमुक सगळे राग गातात, आलाप विलाप प्रलाप सगळं करतात, त्यांना वैष्णव म्हणा. नामदेवराय म्हणतात नाही, गायन करीशी तरी गुणी जनाची होशी, वैष्णवन होशी अरे जना. अरे मग काय कृती केली की त्याला आम्ही वैष्णव समजायचं? नामदेवराय म्हणतात जो भगवंताचं नाम घेतो ही कृती ज्याची दिसते ती कृती पाहून त्याला वैष्णव म्हणा. नामा म्हणे नाम केशवाचे घेतले तरीच वैष्णव होसी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वैष्णव होसी अरे गाना. तरीच वैष्णव होसी अरे गाना. नामा म्हणे नाम विठोबाचे तरीच वैष्णव होसी अरे जना. तरीच वैष्णव होसी अरे जना. तरीच वैष्णव होसी अरे जना. नामा म्हणे नाम विठोबाचे घे वैष्णव होसी अरे जना. जर देवाचं नाम घेणारा असेल तर त्याला वैष्णव म्हणा. वैष्णवाची व्याख्या आपल्याला करता येईल, अशा अनेक व्याख्या आहेत. जो विष्णूचा उपासक आहे त्याला वैष्णव म्हणतात. ज्याने विष्णू दीक्षा ग्रहण केलेली आहे त्याला वैष्णव म्हणतात. जो विष्णू मंत्राचा जप करतो त्याला वैष्णव म्हणतात. कितीतरी व्याख्या आपल्याला करता येतील. किंबहुना विष्णू शब्द जो आहे हा व्यापक तत्व समजावून सांगणारा आहे. विषधातो प्रवेशनात या धातूपासून त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून याचा एक अर्थ असा आहे जो चराचरात सर्वांमध्ये एकमेव परमात्मा पाहतो आणि असा व्यापक बोध ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसावलेला आहे त्याचं नाव वैष्णव आहे. विठ्ठल अशा वैष्णवांची जोडी करा. काय काय करा? नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. परिणाम काय? पापे अनंत कोडी गेली त्यांची. पर हे नाम कसं आहे? अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्मांमध्ये तप केलं तर त्या तपाचरणाने जेवढं पुण्य प्राप्त होणार आहे ना तेवढं सर्व पुण्य एका नामाने प्राप्त होणार आहे. आणि हे नाम कसं आहे? सर्व मार्ग सुगम. इतर जे साधनं आपण पाहतो त्या सगळ्या साधनांमध्ये कठीणता आहे, कर्मामध्ये सूक्ष्मता आहे, ज्ञानामध्ये दुर्ज्ञेयता आहे, योगामध्ये काठिण्य आहे. परंतु या नामचिंतनाचा जर आपण विचार केला तर यामध्ये असं कुठलंही नाही. व्रत जर आपण करायला गेलो त्यामध्ये कर्कशता आहे. म्हणून संतांनी स्पष्ट रीतीने विचार मांडला आहे की ह्या सगळ्या ज्या काही सूक्ष्म दुस्तर अशा ज्या अवघड वाटा आहेत त्या सगळ्या मोडून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राजभार चाले ऐसा. केला राजभार
मोडोनिया वाटा सूक्ष्म केला राज्यभार झाले ऐसा केला राज्यभार झाले ऐसा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. मग प्रश्न असा निर्माण होईल, या वाटा मोडोनिया असा शब्द आहे, मला विचारायचं आहे, यज्ञ असेल, योग असेल, याग असेल, ह्या सगळ्या वाटा मोडणं योग्य आहे का हो? जर मोडणं योग्य आहे असं जर म्हणाल तर भगवान स्वतः सांगतात, यज्ञ दान तपः कर्म न त्याच्यम कार्यमेव तत्. यांचा त्याग करायचा नाही, हे केलंच पाहिजे. मग भगवान स्वतः सांगतात की बाबा हे वाटा चांगल्या आहेत, हे मार्ग चांगले आहेत, यांचा त्याग करू नका. आणि इकडे तुम्ही म्हणतात मोडून या, संगती काय लावायची? तर त्याचं उत्तर आहे, आमच्या ठिकाणी तो अधिकार नाही म्हणून त्यांचं निराकरण आहे. पण नाम मात्र असं आहे, त्याचं वैभव असं आहे की या सगळ्याच मार्गांचा अंतर्भाव त्या नामामध्ये होतो, म्हणून तृतीय चरणात सांगतात, योग याग क्रिया धर्म धर्म माया योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरी पाठे रे ते विलया गेले ते विलया हरी पाठी हरी योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी.
याचा अर्थ असा आहे योगाने जे प्राप्त होणार आहे ते नामाने प्राप्त होतं, म्हणून योगाचा अंतर्भाव नामामध्ये. यागाने जे प्राप्त होणार आहे तेही नामाने प्राप्त होतं, म्हणून त्याचा अंतर्भाव नामामध्ये करता येतो. धर्माने जे प्राप्त होणार आहे ते सुद्धा नामाने प्राप्त होतं, म्हणून धर्माचाही अंतर्भाव नामामध्ये होतो. इथपर्यंत आपल्याला विचार करता आला. परंतु माऊलीने पुढे अधर्मन माया हे सुद्धा शब्द वापरलेले आहेत. मग जसं या तिघांचा विचार केला तसं अधर्माने जे मिळतं तेही नामाने मिळतं असं म्हणायचं का? किंबहुना मायेने जे प्राप्त होतं ते नामाने प्राप्त होतं असं म्हणता येईल का? हो, नाही. तर अधर्माने जे प्राप्त होणार आहे त्याचं निराकरण आणि मायेने जे प्राप्त होणार आहे त्याचं निराकरण या नामाने केलं जातं. विठ्ठल किंबहुना असं असल्यामुळे सर्वश्रेष्ठ योग जर कोणता असेल तर तो भगवंताचं नामस्मरणच आहे. सर्वश्रेष्ठ याग यज्ञ जर कोणता असेल भगवंताचं नामस्मरण आहे. फार गोड विचार आपल्याला पाहायला मिळतात. आपण योगशास्त्राचा अभ्यास केला, अनुष्ठान केलं, तर योगशास्त्राचा परिणाम काय आहे? योगाभ्यासाचा योगशास्त्र मला फार आवडतं, कारण की त्याची रचना इतकी गोड आहे ना. 3 सूत्रामध्येच योगशास्त्र संपतं. पहिलं सूत्र आरंभवाचक, आता योगानुशासनम, इथून पुढे आम्ही योग सांगणार आहोत. दुसरं सूत्र योगाचं लक्षण सांगणार, जो योग सांगणार आहोत तो योग कसा आहे? योगश्चित्तवृत्ती निरोधः हे योगाचं लक्षण आहे. आणि असा चित्तवृत्ती निरोध रूप योग, त्याचं जर आम्ही अनुष्ठान केलं फळ काय मिळणार आहे? तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, हे त्याचं फळ. योगशास्त्र संपलं महाराज. हो. पण मग जर तुम्हाला या अवस्थेपर्यंत जायचं असेल ना, तर मग त्या चित्तवृत्तीचा निरोध कसा करायचा, असे जे अनेक प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उकल करण्याकरता, त्याचा विस्तार करण्याकरता उर्वरित असलेले 192 सूत्र आहे. विठ्ठल म्हणून जास्त सूत्र आपल्याला पाहायची गरज नाही. योगश्चित्तवृत्ती निरोध हा लक्षण सूत्र आणि योगाने प्राप्त होणार फळ तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, संपला विषय. मग योगशास्त्राने जे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे द्रष्टुस्वरूपे अवस्थानम, तेच फळ आपल्याला नाम देतं की नाही? नाम धारण करणारा, नाम उच्चारण करणारा तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. मला विचारायचंय, योगशास्त्राने काय वेगळं फळ सांगितलं? जे योगशास्त्राने फळ सांगितलं तेच फळ ज्ञानोबा या नामाने सांगतात. आणि म्हणून असं असल्यामुळे नामधारक जो आहे तोच खरा योगी आहे. अर्जुना गातो भक्तू तोच योगी, तोच मुक्तू, तो वल्लभा मी कांत ऐसा पढिये. जो नामस्मरण करणार आहे तोच योगी आहे. युक्त तमो मतः, तो युक्ततम आहे. ठीक आहे. बरे, यागाचा जर आपण विचार केला, यज्ञ यागाधिकांचं जर चिंतन आपण पाहिलं तर सकाम केलं तर स्वर्ग फळ आहे. आणि तेच यज्ञ याग जर निष्काम भावनेने केले तर चित्तशुद्धी हे त्याचं फळ आहे. म्हणजे यज्ञ यागाधिकांनी काय प्राप्त होणार आहे? चित्ताची शुद्धी प्राप्त होणार आहे. मग मला विचारायचं आहे, नाम जर आम्ही उच्चारण केलं, नाम चिंतन केलं तर नामाने चित्तशुद्धी होते की नाही? म्हणजे यज्ञाने जे मिळणार आहे ते सुद्धा नामाने मिळतं. किंबहुना जे यज्ञ आम्ही करणार आहोत त्या यज्ञामध्ये तरी अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? पहिली अडचण आहे अवस्थेची. तो यज्ञ करत असताना स्नान झालेलं पाहिजे तरच यज्ञ करता येतो, अन्यथा करता येत नाही. पण मला विचारायचंय, हा नाम जप यज्ञ कसा आहे महाराज? नाम जप यज्ञ परम बाधून शके स्नानादि कर्म. त्याच्यापेक्षा सुद्धा हे इतकं श्रेष्ठ आहे की स्नानादि कर्म सुद्धा त्याला बाधू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ आहे स्नान करून यज्ञ करायचा. स्नानाने जे
अधिकार प्राप्ती रूप फळ प्राप्त होणार आहे. नाम घेतलं की त्या नामानेच त्या स्नानाचंही फळ आपल्याला प्राप्त होतं, अधिकार प्राप्त होतो. आणि किंबहुना अशी प्रमाण असल्यामुळे की अगदी तोंड धुवायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही. याचा परिणाम असा झाला महाराज, 99% जेवढे काकडे केले जातात ते पारोशानेच केले जातात. विठ्ठल प्रमाण आहे ते बाधू न शके स्नानादी कर्म. असं धर्माचं लक्षण जाणून घेण्यासारखं आहे. अनेकांनी धर्माची लक्षणं वेगवेगळी केली आहे. चोदना लक्षणोर्थो धर्म, ही पूर्वमीमांसेनी केलेली व्याख्या आहे. आपण भागवताला विचारा, सांगा आम्हाला धर्म आणि अधर्म यांची लक्षणं. त्या यमदूतांनी सांगितलेली फार सुंदर उत्तर आहे. वेद प्रणिहितो धर्म अधर्मस्तद विपर्ययः. वेदाने जे प्रतिपादित केलेलं आहे त्याला धर्म म्हणा, आणि जे वेदाने सांगितलेलं नाही की मग तत् व्यतिरिक्त जे तत् विपरीत जे वागणं आहे त्याला अधर्म म्हणा. ठीक आहे, मला आता धर्माच्या लक्षणाकडे जास्त वळायचं नाही, पण धर्माचं आचरण केलं तर फळ काय आहे त्याचं चिंतन करत असताना एक महत्वाचं सूत्र आपल्याला वैशेषिकांनी सांगितलं. यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्मः. ज्याच्यापासून ज्याच्या आचरणाने अभ्युदय अर्थात ऐहिक लोकांमध्ये उन्नती प्रगती आणि निश्रेयस सिद्धी अर्थात मोक्षाची प्राप्ती होते, या दोनही गोष्टी आचरणाच्या माध्यमातून जो साध्य करून देणारा आहे त्याचं नाव धर्म आहे. धर्माचं हे फळ आहे. मान्य आहे ना? मग नामाचा जर आपण विचार केला तर परिणाम काय आहे? नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी धरी. त्याच्यामध्ये धर्माचं फळ नामाने आहे. विठ्ठल चला, योग याग क्रिया धर्म अधर्म. आता अधर्माकडे या. चतुर्थ स्कंधामध्ये अधर्माचा वंश सांगितलेला आहे. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून धर्माचं प्राकट्य आहे आणि पृष्ठभागापासून म्हणजे पाठीपासून अधर्माची निर्मिती आहे. मग हा अधर्म जो आहे, या अधर्माला पत्नी प्राप्त झाली मृषा, खोटेपणा. संगती फार गोड आहे. सगळा क्रमाने आता माझ्या तेवढा पूर्ण लक्षात नाही, परंतु आपण तो तिथे विस्ताराने बघा. जिथे खोट आहे तिथे अधर्म आहे, म्हणून मृषा आणि अधर्म यांची सांगड आहे. यांना प्राप्त झालेली संतती, त्या संततीमध्ये कली आणि दुरुक्ती अशी एक संतती सांगितलेली आहे. या संपूर्ण वंशामध्ये एक गंमत पाहायला मिळेल. एक स्त्री आणि एक पुरुष आहे. कली या शब्दाचा अर्थ कलह आणि दुरुक्ती म्हणजे वाईट शब्द. भांडणं केव्हा होतील महाराज? ज्या वेळेला परस्परांना वाईट बोलू त्यावेळेला. अधर्म खोटेपणा जिथे असतो तिथे भांडणं आणि वाईट शब्द असतातच. तिथे भयही असतं, तिथे नरक यातनाही असतात. म्हणजे अधर्मापासून सुरुवात झालेला वंश जर आपण शेवटी पाहिला तर तो नरक यातनेपर्यंत नेणारा आहे. पण नामाचं वैभव काय आहे? अशा नरक यातना देणारा जो अधर्म आहे त्या अधर्माचाच नाश करणार आहे. त्यामुळे नरक यातना चुकतात. आजच्या अभंगालाच आहे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र ओळखी येणे. अरे बाबा, नामाचं एवढं वैभव आहे, जो नामस्मरण करतो तो यम त्याला सोडतो यात नवल नाही, त्या नामधारकाचं जे कुळ गोत्र आहे त्याचा सुद्धा त्याग करून टाकतो. एवढा परिणाम आहे. आणि मायेचाही विनाश, मायेचा बाध जो आहे तो नामचिंतनाने होतो. हो, मायेचा बाध असतो. नाश आणि बाध याच्यामध्ये अंतर आहे. नाश यामध्ये ज्याचा नाश झालेला आहे त्याचे अवशेष दिसत असतात, परंतु बाधामध्ये अवशेष न दिसता त्याच्या मिथ्यात्व प्रतीतीचा निश्चय होत असतो. म्हणून बाधाची व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी केली आहे, ना प्रतीतिस्तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय.
मिथ्यात्वाचा निश्चय होणे याला काय म्हणायचंय? बाध म्हणायचंय. मायेचा नाश होत नाही. मायेचा नाश झाला असं जर म्हटलं तर मेलेली माया कुठे दाखवा. खरा साप जर मेला, मारला, तर प्राण जातात, परंतु त्याचं कलेवर दिसतं नाश आहे. पण ज्या ठिकाणी असं कलेवर दिसत नाही, शिल्लक काही दिसत नाही, परंतु आता ते नाही याची खात्री होते, त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी त्या अप्रतीतीला बाध असं म्हणतात. मायेचा जर विचार केला तर माया ही बाधित ज्ञानाचा विषय आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी फार गोड विचार मांडलाय. तैशी सतना असत होय, जे विचाराचे नामनस आहे, ऐशी या परीची आहे अनादी म्हणती. ही माया ब्रह्म विचाराला सहन सुद्धा करत नाही. नैष्कर्म्य सिद्धीमध्ये आचार्यांनी एक श्लोक फार गोड दिलाय. सेयम भ्रांतीर निरालंबा सर्वन्याय विरोधिनी सहतेन विचारम या तमो यद्वत दिवाकरम. ही माया म्हणजे कशी आहे? सा इयम भ्रांती, ही भ्रांती आहे. कशी भ्रांती? निरालंबा, तिला कोणताही आलंबन नाही. सर्व न्याय विरोधिनी, सर्व चांगल्या मार्गाचा विरोध करणारी, परंतु अशी असलेली जी आहे, सहते न विचारमिया, ब्रह्म विचाराचा विचार सुद्धा जी सहन करत नाही, अशी असलेली ती माया आहे. विठ्ठल फार मोठी गंमत आहे. अशी असलेली माया, किंबहुना माया, माया म्हणजे काय? माया शब्द उलटा करा, मायेचं खरं स्वरूप कळेल. या मा सा माया, जी नाहीच, तिला म्हणायचं माया. तरी माया ऐसी ख्याती नसतीच जयात, पण नसलेली सुद्धा किती सर्व करते आहे. ते सर्व काम कुणाच आहे? मायेच आहे की नाही? आणि अशी माया नदी तरुण जाणं किती कठीण आहे. ज्ञानोबरायांनी दैवी हे गुणमयी मम माया दुरत्यया या श्लोकावर व्याख्यान करताना किती गोड व्याख्यान केलंय. मायेची दुर्घटता सांगितली, त्यानंतर ती माया स्वतःच्या बाहुबलाने, स्वतःच्या सामर्थ्याने ब्रह्मादिकांना सुद्धा तरुण जाता येत नाही. आणि जर कुणी असं म्हणेल की ती माया स्वसामर्थ्याने तरुण जाता येत, तर माऊली म्हणतात मग त्याच्याकरता अशा अशक्य गोष्टी व्हाव्यात. कोणत्या? अपथ्य करावं तरी सुद्धा व्याधी बरी व्हावी. हरणाच्या पाडसाने त्याला ज्या जाळ्यामध्ये गुंतवलेलं आहे ते जाळं कुरतडून जावं. अशा अशक्य गोष्टी जर शक्य झाल्या तर समजायचं की स्वतःच्या सामर्थ्याने माया तरता येईल. पण ह्या गोष्टी कधी होतात का हो? नाही. कितीतरी यादी आहे, मला तर सगळी यादी सांगता येत नाही. पण मग अशी जी माया आहे, जी तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण आहे, तरताच येत नाही का? माऊली सांगतात नाही, तरता येते ना. पण मग ते तरण्याकरता काय करावं लागतं? एकच लीला तरले, ते सर्व भावे मज बदले, आईलीच थडी सरळे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. म्हणून माऊली सांगतात गेले ते विलया हरिपाठी. आणि असं हे नामाचं वैभव असल्यामुळे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही तुझा. आणि हे जे काही ज्ञानोबा यांनी या अभंगामध्ये एवढं वर्णन केलेलं आहे, या सगळ्या वर्णनाला प्रमाण कोण आहे? आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन.
एक नारायण सार जप. याला प्रमाण वेद शास्त्र श्रुतीचं वचन आहे. मग ते कसं आहे आणि कशा रीतीने त्या प्रमाणांचा विचार करायचा आहे, श्रुती प्रामाण्याला एवढं महत्व का आहे, याचा सर्व विचार आणि उर्वरित चिंतन जे आहे ते आपण उद्या करणार आहोत. कदाचित काही प्रश्न असा निर्माण होईल की हे काय चालतं की कळत नाही, कालचा अभंग आज सोडवतायत, आजचं उद्या चाललेलं आहे. तर त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जर एकच वेळेला हरिपाठाचं चिंतन करायचं असेल तर अगदी ते त्या चाकोरीमध्ये सुटल्या गेलं पाहिजे. परंतु ही पिढ्यानपिढ्या आणि वर्षानुवर्ष चालत असणारी प्रत्येक वर्षाची हरिपाठ सेवा आहे. माऊलींकडे प्रार्थना असते की माऊली आपली सेवा आमच्याकडनं आपण करून घ्या. आणि यामुळे की एका दिवसामध्ये हा अभंग सुटलाच पाहिजे असा विचार न करता माऊली जे स्फुरण देतील त्यानुसारे यथामती चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न हा असतो. म्हणून हे थोडंसं पुढे 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 असं जातं. असो आजचं भगवंताचं नामस्मरण करू आणि सेवेला विराम देऊ. विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.